कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला अजिबात कल्पना नव्हती आपण सगळ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडून आलो इथे. सगळा हक्कच सोडला काय. आई अगं, जानूचं लग्न झालं असतं, भावनाचं आयुष्य ट्रॅकवर आलं असतं, बाबांचं घर बांधायचं स्वप्न पूर्ण झालं असतं. एवढंच काय, या भाड्याच्या घरात राहून बघितलेली आपली सगळी स्वप्न पूर्ण झाली असती. पण आणि आनंदींचं काय दादा? त्यांना त्रास होत होता तिकडे. तुझं तिच्याविषयी असलेलं प्रेम सगळं मान्य आहे मला, पण तिला काय रस्त्यावर सोडून देणार नव्हतं आपण. तिच्या आत्याकडेच देणार होतो ना. घरी राहिली असती स्वतःच्या. अरे पण नव्हत्या राहत ना या. त्यांना साधं जेवायलाही देत नव्हते रे ते. आणि तुला माहितीये दादा, गेले अनेक दिवस माझ्या मनात फक्त एकच विचार होता, मी काय आणि कसं करू आणि आनंदींना तिकडनं सोडवून आणू. खरे रे संतोष, अरे तूच विचार कर ना, एवढ्याशा जीवाने किती हाल अपेष्टा सोसायच्या. अगं, याचा विचार तिच्या वडिलांनी पण केला असेल ना. केलाच होता. म्हणूनच तर त्यांनी विल बनवलं आणि स्वतःच्या बहिणीला हक्क देण्यापेक्षा भावनाला हक्क दिला होता. कारण त्यांना माहित होतं की ही योग्य व्यक्ती आहे तिच्यासाठी. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या निर्णयाचा आपण मान नको का राखायला? बाकी काही नाही, आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. अरे संतोष, काय बोलतोयस? अगं, त्या गेलेल्या श्रीकांतला कळलं हिला सेटल होण्यासाठी पैशांची गरज आहे, पण तुला कळत नाहीये. अरे दादा, आईला नको तू काही बोल. आईने फक्त मला जे हवं होतं ना ते घडवून आणलं. तिला बरोबर माहिती होतं मला काय हवंय. आई, तू देवाला मानतेस ना? हो अरे, अगं, मग त्याने रस्ता दाखवलाय असं समजून तरी ते घडू द्यायचं होतं. अरे दादा, पण देवाने आनंदींना सोडवण्याचा मार्ग दाखवला आपल्याला. पैसाच सगळं नसतं संतोष, माणुसकीच महत्वाची असते बघ. नाही हे बघ बाळ, मला कळतंय तुला पुढची चिंता वाटते ना, आनंदीचं शिक्षण, भावनाचं पुढचं आयुष्य, पण सगळं होणार रे, सगळं ठीक होणार. आपण सगळे आहोत ना. नाही आई, प्रॅक्टिकली विचार नको का करायला? आता आपण ज्या रिक्षाने आलो त्याने पण बघितलं असेल ना हिला पायाला लागलंय म्हणून. म्हणून माणुसकीच्या नात्याने काय त्याने पैसे घेतले नाहीत का? घेतलेच ना पैसे. असं कसं बोलता तुम्ही? दादा अरे प्लीज. भावना, हे बघ, मी माझ्या मतावर ठाम आहे. माणुसकीपेक्षा पैसाच महत्वाचा. उगाच चांगलं वाईट ही लेबल लावणं बंद करा. हे बघ दादा, मी तुझ्या इतका विचार नाही केलाय, पण आनंदींनी इथे यायला हवं होतं मला. कारण मला श्रीकांतच्या आईंना दिलेलं वचन पाळायचं होतं आणि आनंदींशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नव्हते मी. या गोष्टींमुळे मी माझा निर्णय घेतला आणि आता यात काहीही बदल होणार नाही. व्हा, जीवावर उदार व्हा, सतत व्हा. मी जे सांगणार आहे ते कोणाला पटणार नाही, ते कोणी मानणार नाही. आणि एक सांगून ठेवतो, तुम्ही दोघींनी हा जो काही निर्णय घेतलाय ना तो मला अजिबात पटलेला नाहीये. राहू दे, मला काय करायचंय मी जातो. अरे दादा, ऐकून तरी काय नाही तर जाऊ काय. दे भावना, आता त्याला समजावून काहीच उपयोग नाही बघ. आणि हे बघ बाळा, तू जास्त विचार करू नकोस. आनंदी तुला इथे यायला हवी होती की नाही? मग आली ती. अगं, आता पुढे सुद्धा सगळं छान होणार बघ, काळजी करू नकोस. भावना आई, मला खूप भूक लागली. अगं बाई, लक्षातच नाही आलं बघ माझ्या. चल 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 चल, काय खाणार बाळा? आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते
साहते घर सारे सुखी नाहते ही कुसुमायची वडिलांच्या छायेची घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास आई भरव ना. भावनाताई, ही अशी अपॉर्च्युनिटी रेअरली मिळते बरं का. ॲटलिस्ट तू त्यांच्याकडून थोडे पैसे तरी घ्यायला हवे होते. नाही म्हणजे हे सगळं काही मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे. हे सगळे पैसे आनंदीच्याच खर्चासाठी उपयोगात आले असते ना. खरं तर तिला सांभाळायला तिच्या शिक्षणासाठी पैसे तर लागणारच आहेत ना. एक्झॅक्टली. हेच मी भावनाला याच्या आधी कित्येकदा सांगितलंय, पण माझं कोण ऐकणार आहे. तोंडासमोर आलेला घास असा भिरकावून दिलाय. आणि कहर म्हणजे याला आईचा पाठिंबा आहे. अरे कोणीतरी बोला बाबा, तुम्ही गप्प कशाला बसताय, तुम्ही तरी बोला. तुम्हाला हे पटतंय का सगळं. हे बघ संतोष, जेव्हा तुझ्या आईने एखादा निर्णय घेतलाय तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी योग्य कारण असणार. अरे पैसा, प्रॉपर्टी या गोष्टींना माझ्या दृष्टीने काहीही महत्व नाहीये जितकं महत्व आनंद आणि समाधानाने जगण्याला आहे. मला असं वाटतं एक कुटुंब म्हणून आपण सगळ्यांनीच एक गोष्ट समजून घ्यायची गरज आहे. की समजा जर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीनं एखादा निर्णय घेतला तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला पाठिंबा द्यायचा. जरी तो निर्णय आपल्याला मान्य नसला तरी सुद्धा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.